तर आज बघा शेतातून छानपैकी घेवड्याची भाजी आली होती. ताजी ताजी घेवड्याची भाजी आमच्या शेतावरून आली होती, म्हणून मस्त की करायचं ठरवला. घेवडा बटाटा भाजी खूप सुंदर होते, भाकरी चपातीबरोबर छान लागते. तर घेवडा 2 भाग करून मस्त मोडून वगैरे निवडून वगैरे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. तेलामध्ये लसूण कांदा परतवून घ्यायचा आहे, घेवडा स्वच्छ धुतलेला टाकून घ्यायचा, हळद मीठ मस्त की परतवून घ्यायचं इकडून तिकडून आणि मग टाकायचं आपल्या चवीनुसार मसाला वगैरे टाकून घ्यायचं आहे. म्हणजे तिखट जितकं तुम्हाला पाहिजे तितके टाका, कमी जास्त तिकडं आहे. आता इथे बघा छानपैकी मीठ टाकून घेतलेलं आहे, चवीनुसार सगळं टाकून घ्यायचं आहे, तुमच्या पद्धतीनुसार सगळं टाकून घ्यायचं आणि मग टाकायचं वरून मस्त की बटाट्याचे छोटे छोटे पीसेस करायचे, मस्त की मस्त असे पीसेस करून घेतले की बटाटा घेवड्यामध्ये छान लागतो आणि झाकण ठेवून मस्त की थोडीशी वाफ द्यायची. मग टाकायचं आहे टॅमॅटो तुम्हाला आवडत असेल तर टाका, नाही टाकलं काही हरकत नाही, पण मग टॅमॅटोने भाजीला चव छान येते आणि छान आंबटपणाने मस्त की भाजी तयार होते. थोडं वाफलून द्यायची, भाजी तयार होते. मस्त कोथिंबीर पेरायची, मस्त अशी भाजी तयार होते. अशी भाजी करून बघा, चपातीबरोबर भाकरीबरोबर टिफिनला देऊ शकता, जेवणासाठी करू शकता, आमटी भाताबरोबर वरण भाताबरोबर छान अशी घेवड्याची भाजी लागते. कशी वाढली भाजी कमेंटमध्ये सांगा. अशा साध्या सिंपल मी रोज आपल्या ज्या सामान्य कुटुंबाच्या घरामध्ये शिजल्या जातात त्या भाज्या कशा वाटल्या कमेंटमध्ये. आवडल्यास लाईक, सबस्क्राईब.